हॅलो फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, गेल्या काही व्हिडिओमध्ये भरपूर जण आपल्याला कमेंट करत होते की सर आम्हाला ANM आणि GNM ॲडमिशनविषयी अपडेट पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे की म्हणजे GNM आणि ANM ॲडमिशनविषयी जी नवीन अपडेट आलेली आहे. तर आपण त्या नवीन अपडेटविषयी आत्ता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, CET सेलच्या वेबसाईटमध्ये आल्यानंतर आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये ANM आणि GNMचं स्पेशल ॲडमिशनचं पोर्टल यावर्षी ओपन झालेलं आहे. तुम्हाला इथं ANM आणि GNMचं ते पोर्टल दिसत असेल. तर तुम्हाला ह्या पोर्टलवर जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावर क्लिक करून ओपन करायचं आहे. याच्यावर क्लिक करून ओपन केल्यानंतर मित्रांनो, आपण इथं तुम्हाला वरती 4 नवीन न्यूजमध्ये 4 पॉईंट दिसतील. GNM इन्फॉर्मेशन ब्रोचर, ANM इन्फॉर्मेशन ब्रोचर, त्यानंतर डाउनलोड द सिलेक्शन लेटर आणि कॉलेज फीडबॅक मॉड्यूल. तर हे सगळं फर्स्ट राऊंडचं होतं, ज्याच्याविषयी ऑलरेडी आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ भेटून जातील. त्यानंतर नोटिफिकेशनमध्ये आता आपल्यासाठी 1-2 नवीन सूचना आलेल्या आहेत किंवा 2 नवीन नोटिफिकेशन आलेले आहेत. त्या म्हणजे सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2 आणि ऑनलाईन प्रेफरन्स किंवा चॉईस फिलिंग फॉर कॅप राऊंड 2. तर आता आपण दोन्ही पण विषयी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर सर्वात पहिले आपण बघतोय ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग किंवा चॉईस फिलिंग फॉर कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 1 जे होतं, तर कॅप राऊंड 2 आता इथं एंड झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकता की प्रोव्हिजनल सिलेक्ट लिस्ट फॉर ANM आणि GNM 2024 फॉर कॅप राऊंड 1. म्हणजे कॅप राऊंड 1साठी जे सिलेक्शन लिस्ट होती तर ती आलेली होती आणि ॲडमिशन कॅप राऊंड 1चे झालेले आहेत. तर त्यानंतर आता कॅप राऊंड 2साठी जी नोटीस आहे तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. सर्वात पहिले आपण ती PDF डाउनलोड करतोय आणि Google ड्राईव्हमध्ये आपण ओपन करतोय. PDF ड्राईव्हमध्ये ओपन करतोय. मित्रांनो, ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला डेट दिसेल 4/9/2024 म्हणजे 4 सप्टेंबर. आज ही नोटीस आलेली आहे आणि CET सेलकडून ऑफिशियल नोटीस आलेली आहे. नोटीस नंबर 4 ANM GNM रेफरन्स स्टेट CET सेल नोटीस नंबर 3 डेटेड 16/8/2024 म्हणजे 16/8/2024ची ही नोटीस आहे, जी आजच्या दिवशी त्यांनी अपडेट केलेली आहे. किंवा रेफरन्स कुठला आहे की जी आपली नोटीस नंबर 3 होती, तर नोटीस नंबर 16/8ला जी नोटीस आली होती तर तिचा रेफरन्स घेऊन आजची ही जी नोटीस आहे तर ती नोटीस आज 4 तारखेला इथे अपडेट झालेली आहे. तर आता आपण वाचू की खाली काय आहे की ऑनलाईन प्रेफरन्स ऑर चॉईस फिलिंग अँड कॅप राऊंड सेकंड शेड्यूल फॉर ANM अँड GNM ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी अँड जनरल नर्सिंग मिडवायफरी फॉर ॲकॅडमिक इयर 2024 अँड 25. म्हणजे काय की कॅप राऊंड 2 म्हणजे पहिल्या राऊंडनंतर जो दुसरा राऊंड आला आहे, तर आता ह्या राऊंडसाठी परत आपल्याला नवीन चॉईस फिलिंग करायची आहे. तर त्याच्यासाठीचं जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल ह्या लिस्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर आता आपण बघू कशाप्रकारे आहे. पहिलं म्हणजे सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2 ऑफ ANM आणि GNM. म्हणजे ANM आणि GNMचं जे सीट मॅट्रिक्स आहे तर ते पण इथे पब्लिश झालेलं आहे. आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या सीट मॅट्रिक्सबद्दल डिस्क्रिप्टेड व्हिडिओ बनवू. आत्ता फक्त आपण टाईम टेबल ह्या व्हिडिओमध्ये बघतोय. तर मित्रांनो, 4/9/2024 म्हणजे आजच जसं आपण मागच्या नोटीसमध्ये बघितलं तर सीट मॅट्रिक्सची पण नोटीस आलेली आहे आणि दोन्ही पण नोटीस ॲज इट इज किंवा ॲट सेम टाईमला अपडेट झालेल्या आहेत. त्यानंतर दुसरं काय, ऑनलाईन प्रेफरन्स ऑर चॉईस फिलिंग प्रोसेस ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट फॉर कॅप राऊंड 2. आता इथं एक इम्पॉर्टंट वर्ड आहे मित्रांनो, तो म्हणजे इलिजिबल कॅन्डिडेट्स. आता कुठले कॅन्डिडेट्स इलिजिबल असणार आहेत ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये खाली जाणून घेऊ. त्यानंतर आता चॉईस फिलिंगची डेट जर बघितली मित्रांनो तर किती आहे, 5 सप्टेंबरपासून तर 7 सप्टेंबरपर्यंत म्हणजे उद्यापासून तर 7 सप्टेंबरपर्यंत रात्री 11:59 म्हणजे 12पर्यंत तुम्ही तुमची चॉईस फिलिंग प्रोसेस ही करू शकता. आता चॉईस फिलिंग प्रोसेससाठी कुठले कॉलेजेस आहेत, की कोणत्या कॉलेजला किती सीट्स आहेत आणि कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे, हे सर्व आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ द सिलेक्शन लिस्ट म्हणजे काय की आपली कॅप राऊंड सेकंड जी आहे तर तिचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट कधी येणार आहे, तर तो रिझल्ट आपला येणार आहे 9/9/2024. म्हणजे काय की 5 ते 7 तारखेपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करायची आणि 9 वाजता तुम्हाला काय करायचं आहे किंवा 9 तारीख आहे तर 9 तारखेला तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती सिलेक्शन लिस्ट आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या चॅनलवरती आपण सांगू आणि CET सेलवर तुम्हाला सिलेक्शन लिस्ट बघायला भेटेल. त्यानंतर फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ द स्टेटस रिटेन्शन फॉर्म. आता फिजिकल जॉईनिंग काय असते आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म काय असतो याबद्दल आपण ऑलरेडी इथून मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तीच प्रोसेस परत तुम्हाला करायची असणार आहे. ज्या मुलांचे सेकंड राऊंडमध्ये नंबर लागतील
किंवा ज्या मुलांनी फर्स्ट राऊंडला बेटरमेंट केलं आहे आणि सेकंड राऊंडला त्यांना आता दुसरं कोणतं तरी कॉलेज भेटेल, तर अशा मुलांसाठी जी डेट्स आहेत तर ती आहे 10 सप्टेंबर 2024 ते 14 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 5:30 पर्यंत तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही त्या पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. तर मुलांनो, 3 नंबरची जी नोटीस आहे ती म्हणजे डिक्लेरेशन ऑफ द सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड 2, म्हणजे ज्या मुलांचे सिलेक्शन होईल तर त्यांनी काय करायचं. त्यानंतर आता आपण खालची नोटीस बघू. खाली त्यांनी काय दिलं आहे, शेड्यूल फॉर सबसिक्वेंट कॅप राऊंड्स विल बी डिस्प्लेड इन ड्यू कोर्स. म्हणजे काय, येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आपलं पुढच्या राऊंडचं जे टाईम टेबल असेल तर ते टाईम टेबल आपल्या CTSLच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलं जाईल. आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये अजून एक त्यांनी दिलं आहे, इफ सीट्स रिमेन व्हॅकंट. इफ सीट्स रिमेन व्हॅकंट म्हणजे काय, की आता जे कॅप राऊंड सेकंडची जी प्रोसेस आहे, तर कॅप राऊंड सेकंडमध्ये भरपूर मुलांना कॉलेजेस भेटतील. आणि मे बी असं शंका आहे CTSLला किंवा आपल्या युनिव्हर्सिटीला, की आपले जेवढे पण गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत JNMचे, तर ते JNMचे 23 कॉलेजेस आहेत जे यासाठी वर्क कलर आहेत. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याकडे जर सीट्स जर आपण पाहिले तर आपल्याकडे किती सीट्स आहेत, तर आपल्याकडं फक्त आहेत 920 जागा. आणि त्या 920 जागा जर कॅप राऊंड सेकंडमध्ये ऑलरेडी कॅप राऊंड फर्स्टमध्ये काही फिल झालेल्या आहेत आणि आता कॅप राऊंड सेकंडमध्ये उरलेल्या फिल होतील. आणि कॅप राऊंड थर्डसाठी जर काही जागा जर रिमेन राहत असतील तर फक्त त्या रिमेन ज्या व्हॅकन्ट सीट्स आहेत तर त्या व्हॅकन्ट सीट्ससाठीच किंवा रिमेनिंग सीट्ससाठीच फक्त कॅप राऊंड तिसरा जो असेल तर तो होल्ड केला जाईल. याचाच हा मिनिंग आहे, की कॅप राऊंड तिसरा येईल की नाही येईल याच्याबद्दल आता कन्फर्म ते सांगत नाही आहे. जर सीट्स बाकी असतील तरच फक्त कॅप राऊंड तिसरा हा कॅरी केला जाईल. त्यानंतर आता आपण खाली काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, तर आपण हे इन्स्ट्रक्शन्स काय काय आहेत तर ते बघू. कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईन द सीट्स अलॉटेड इन कॅप राऊंड 1 अँड डिड नॉट फिल रिटेन्शन फॉर्म आर एलिजिबल फॉर कॅप राऊंड प्रोसेस सेकंड. म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये त्यांचं जे स्टेटस रिटेन्शन फॉर्म आहे तर तो फिल केलेला नाही आहे, तर अशा विद्यार्थी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात किंवा असे मुलं चॉईस फिलिंग सेकंड राऊंडसाठी करू शकतात. कॅन्डिडेट्स हू वेअर नॉट अलॉटेड इन सीट इन कॅप राऊंड 1 आर एलिजिबल फॉर कॅप राऊंड 2. म्हणजे काय, असे कॅन्डिडेट्स ज्यांना कॅप राऊंड 1मध्ये सीट्स भेटली नाही आहे त्यांना परत सीट्स पाहिजे, तर असे विद्यार्थी पण कॅप राऊंड सेकंडसाठी अलाव आहेत. त्यानंतर कॅन्डिडेट हू रिपोर्टेड टू कॉलेज बट डिड नॉट जॉईन ड्यू टू अनअवेबिलिटी ऑफ द कॅटेगरी डॉक्युमेंट्स विल बी इलिजिबल फॉर कॅप राऊंड सेकंड. म्हणजे काय, की असे मुलं ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते किंवा ज्यांचा फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागला होता ते पर्टिक्युलर कॉलेजला गेलेत पण त्यांच्याकडं काही डॉक्युमेंट्स नव्हते, असे विद्यार्थी पण ह्या कॅप राऊंड सेकंडमध्ये एंट्री करू शकतात. त्यानंतर काय, हाऊएव्हर दे विल कन्सिडर फॉर कॅप राऊंड सेकंड ऑन द बेसिस ऑफ चेंज कॅटेगरी. म्हणजे मे बी काही जे कॅन्डिडेट्स आहेत तर ते ओपनमधून कन्सिडर केले जातील कॅप राऊंड सेकंडसाठी. त्यानंतर 4 नंबरचं काय आहे, ऑल द डॉक्युमेंट्स टू हुम अ सीट इज अलॉटेड मस्ट जॉईन द अलॉटेड कॉलेज विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स विदिन द प्रिस्क्राईब टाईम. म्हणजे काय, आत्ता जो सेकंड राऊंड असेल तर कॅप राऊंड सेकंडमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना कॉलेज भेटेल तर त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये, म्हणजे आपलं जे फिजिकल जॉईनिंगसाठी जी डेट आहे 10/9 ते 14/9, तर तुम्ही या दिलेल्या वेळेमध्ये काय करायचं आहे, त्या पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन यायचं आहे. त्यानंतर द इंटर से राऊंड विल बी कंडक्टेड इन कॅप राऊंड 3 इफ सीट्स आर अवेलेबल. परत मित्रांनो, तुम्ही कमेंट कराल की कॅप राऊंड 3 सर कधी असणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इफ सीट्स आर अवेलेबल. जर कॅप राऊंड सेकंड नंतर जर सीट्स अवेलेबल राहिल्या तरच आपल्याकडं कॅप राऊंड तिसरा जो असेल तर तो होल्ड केला किंवा हेल्ड केला जाईल, म्हणजे घेतला जाईल. त्यानंतर कॅन्डिडेट्स अलॉटेड सीट इन कॅप राऊंड 2 मस्ट जॉईन द अलॉटेड सीट्स. म्हणजे काय, ज्यांना आता सेकंडमध्ये कॅप राऊंड सेकंडमध्ये कॉलेज भेटेल तर त्यांनी ते कॉलेजला जायचं आहे. सच कॅन्डिडेट्स विल बी कन्सिडर फॉर बेटरमेंट इफ दे डू नॉट फिल रिटेन्शन फॉर्म. म्हणजे काय, तुम्ही सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं आणि ते कॉलेज तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरू नका. असे कॅन्डिडेट पण कॅप राऊंड 3साठी जाऊ शकतात. त्यानंतर इफ अ कॅन्डिडेट गेट सिलेक्टेड फॉर अ पर्टिक्युलर कॉलेज देन कॅन्डिडेट रिक्वायर टू जॉईन दॅट कॉलेज ॲज पर प्रोसिजर.
म्हणजे काय, जर तुम्हाला एखादं कॉलेज सिलेक्ट झालं आहे, अलॉट झालं आहे, तर तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये त्या पर्टिक्युलर कॉलेजला जायचं आहे आणि तिथल्या सगळ्या प्रोसिजर्स, ॲडमिशनची प्रोसिजर असेल किंवा तुम्हाला बेटरमेंटला जायचं असेल तर ती प्रोसिजर तुम्ही तिथं जाऊन क्लिअर करून घ्यायची. इन केस ही ऑर शी डज नॉट जॉइन द कॉलेज, ही ऑर शी विल नॉट बी इलिजिबल फॉर सबसिक्वेंट ॲडमिशन प्रोसेस. हे बघा मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे आणि तुम्ही जर कॉलेजला जॉईन जर केलेलं नाही, तर काय इथं काय दिलेलं आहे, नॉट एबल. नॉट एबल म्हणजे काय, तुम्ही पुढच्या राऊंडसाठी परत मग इलिजिबल नसणार आहे. ही विल ऑर शी विल नॉट इलिजिबल फॉर सबसिक्वेंट राऊंड. म्हणजे जर तुम्हाला कॅप राऊंड सेकंडमध्ये आता कॉलेज भेटतं आहे तर तुम्ही त्या कॉलेजला जा दिलेल्या वेळेमध्ये. आणि आपली दिलेली वेळ किती आहे, तर ते आहे 14 सप्टेंबर 2024. 10 ते 14 सप्टेंबरपर्यंत तुम्ही कॉलेजला जर रिपोर्ट नाही केलं तर तुम्हाला कॅप राऊंड 3साठी तुम्हाला तिथं कन्सिडर केलं जाणार नाही. सो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट द GNM अँड ANM ॲडमिशन प्रोसेस, कॅप राऊंड सेकंड न्यू अपडेट्स. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ॲडमिशन प्रोसेसबद्दल येणारे नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. आणि हा व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना GNM आणि ANMसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. अशा पालकांपर्यंतही शेअर करा ज्यांना GNM आणि ANMसाठी त्यांच्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन करवायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू.